नमस्कार, मी प्रकाश धुरी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या कोकणी प्रकाश यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आहे ना आम्ही आलो आमच्या ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी. श्री पावनाई देवीच्या दर्शनाचं नातं आहे. तर आमचे जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका देवगड आणि गाव तळवडे. तळवडे गावची ग्रामदेवता आहे श्री पावनाई देवी. ते दर्शनाचं आता आम्ही आलो मित्रांनो. तर चला तुम्हाला दर्शन घडवतो. खूप मस्त सुंदर असं जुनं मंदिर, काळातलं मंदिर आहे मित्रांनो. आणि आजूबाजूचा निसर्ग खूप सुंदर आहे मित्रांनो. चला तुम्हाला आजच्या वेळेत श्री पावनाईचं मंदिर बघायला भेटेल आणि देवीचं दर्शन करायला भेटेल. चला मित्रांनो, सुरुवात करू व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, तुम्ही समोर बघता ना, हे आहे श्री पावनाई देवीचं मंदिर. आणि बघा आजूबाजूचा निसर्ग बघा. ही झाडं वगैरे बघा, जुनी बघा, केवढं मोठं झाड आहे बघा मित्रांनो. ह्याचा खोड बघा, केवढं सुंदर असं मस्त सुंदर झाड आहे. हे बघा, एकदम खूप जुनं, म्हणजे मला वाटतं भरपूर जुनं असंच झाडं असलेली. आणि आजूबाजूचा निसर्गाने बघा, हे मंदिर आहे श्री पावनाई देवीचं. श्री पावनाई देवी, गाव तळवडे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. हे बघा आजूबाजूचा निसर्ग बघा मित्रांनो. हे बघा, इथं पण एक जुनं झाड होतं, ते तोडलं वाटतं. हे बघा, असं जुनं असं कौलारू मंदिर आहे मित्रांनो. हे बघा, हे खूप सुंदर मंदिर आहे बघा. जुन्या काळातलं लाकडी खांब, पूर्ण कौलारू मंदिर. आतमध्ये जाऊ, देवीचे दर्शन घेऊ. पूर्ण असं जुनं मंदिर आहे, लाकडी आहे बघा. मंदिर बघा मित्रांनो, सुंदर आहे, जुनं, एकदम जुन्या काळातलं मंदिर आहे बघा. बघा वरतून बघा. आणि बघा इकडे श्री पावनाई देवी आहे, आई. इकडे माहीत नाहीत. आणि इकडे सर्व आहे बघा, हे काम काढतात. हे कोकणात प्रत्येक मध्ये तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो, काम काढायचे असतात त्या. तर बघा, आता पावनाई देवीच्या मंदिरात दर्शन करून बाहेर निघालो आहे. आणि बाजूला ना मित्रांनो अजून भरपूर असे छोटे मोठे मंदिर आहेत, तिथे तुम्हाला दर्शन करतो बघा. ती सुंदर मस्त असं बसायला जागा गेली. जुन्या काळातलं मंदिर आहे बघा मित्रांनो, एकदम मस्त सुंदर. हे बघा, या साईडला पण सुंदर असं मोठं मंदिर आहे. हां, हे बघा, या साईडला इकडे अजून मंदिर आहेत. हां अच्छा, जाऊ छोटं मंदिर आहे ना. हां, जायचं आहे ना. हो कसं. हे बघा इकडे, हे बघ पहिले इकडे. आणि खाली इकडे बघा, मंदिरातर्फे ना, ग्रामपंचायत तळवडतर्फे खाली वॉशरूमची सुविधा देखील केलेली आहे इकडे. हे बघा, इथे एक सुद्धा अजून 2 मंदिर आहेत छोटे छोटे. इकडे अनुभव देव प्रसन्न. बाबू चढतो ते खेळत. अजून एक मंदिर आहे साईडला. या मंदिराचं नाव नाही कुठलं. अच्छा, हे बघा, भावई देवी मित्रांनो, भावई देवी. तर बघा असं मस्त सुंदर बघा. या साईडला इकडे एक छोटं मंदिर आहे, श्री अनुभव देव प्रसन्न. इकडे भावई देवीचं मंदिर आहे इकडे आहे. आणि बघा, 2 आमच्या गावातले गाईड आहेत, हे सगळं दाखवतात आम्हाला. मंदिरचे पाठसाईड बघा मित्रांनो. मंदिरच्या पाठसाईडला, बॅक साईडला आलो आहे मी. पूर्ण मंदिर तुम्हाला 4 साईडने फिरून दाखवतो आहे. अरे हे काही कोण गेलं.
इकडे पण आहे. ही काय जुनी मूर्ती आहे काही? ही जुनी मूर्ती मित्रांनो. नाही खालचं आहे वाटतं मूर्तीचं ना, चौतरा. मंदिरात खेळतात मस्त, पकडापकडी खेळतात, पकडापकडी. तुम्ही गोल फिरले बघा आराला बघून बघा, आराला कच्चा लिंबू. हळू जा, हळू पडाल. आराला पाडू नका. एक मंदिरात पकडापकडी मस्त मोकळी जागा भेटली, खेळायला चालू पकडापकडी. घराकडे पण असं खेळायचा. घरी जागा कमी आहे. ए लटका होते वडाचा आहे का फांद्यांगा? ए झुला काय झुला फांद्यांगा वडाचा? हा सगळा रस्ता खाली गेलाय गाडी वाडी. आपण इकडनं आलो, या रस्त्यानं आलो. लटक लटक बाबू लटक. हे खड्ड्याचा शिल्यासाठी लटक बाबू. प्रणव लटकला बघ. पोरांपेक्षा जास्त तुम्ही घाबरतास. बघा तोंडाला लात लागेल. हे फट्टू राम आहे आमचं. प्रणव तू जा, त्याला ढकलतो स्वतः जाईल का बघा. घट्ट पकडून ठेव, सोडू नको. तो बघ गेला. ये 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 ह्याची गाडी वेगळी दिशावर आहे. हे थांब थांब, आरो पुढे लात लागेल. पकड 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 सोडलं. लटकत नाही, लटकत नाही तू बघ. सोड तुला दोन त्या दोघांना. तर बघा मित्रांनो, चला दर्शन करून निघालो आम्ही सर्वजण. हे बघा, या इकडे जरा, या इकडे 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 लवकर इकडे लवकर इकडे 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 लवकर या. हाय करा, हाय करा. चला आज दर्शन करून निघालो आम्ही. अरे इकडे दर्शन करून निघालो आता आम्ही. चला बाय करा, बाय. चला तर निघालो मित्रांनो दर्शन करून. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला दर्शन कसं वाटलं देवीचं ते पण नक्की कमेंट करून सांगा. चला बाय.